लाडकी बहीण यावेळी कुणाच्या पाठीशी राहायला वाटतंय तुम्हाला? ह्यांच्या शेतमाड्यांच्या. श्वेता मॅडमांचं. हो. का हो, असं का वाटतंय तुम्हाला श्वेता मॅडमांचं? अहो त्यांनी कामं केली हो, जास्त कामं केली. लोकांना म्हाताऱ्या माणसाची शेतातली कामं त्यांनी झेपत नव्हती. मग त्यांनी पेन्शनचा आधार दिला. रेशन मिळत नव्हतं, मग त्यांनी रेशन करून दिलं. सगळी कामं रस्त्या बिस्त्याची कामं त्यांनी केलं. खरं त्यांनी भरपेट काम केलं सगळ्यांचं. मग त्यांना पाठिंबा आपण द्यायला पाहिजेत. दुसरी पण आहेत की उमेदवार? नाही दुसऱ्यांच्या आणि यांच्यात कसं काय तुम्ही यांना निवडणार? निवडणार म्हणजे त्यांनी कामं केली भरपेट म्हटल्यावर निवडणार. त्यासनी ज्यांना काम करणार त्यांना कसं निवडणार आम्ही? याच्या अगोदर पण कोण होते की त्यांनी काय माफ केलं त्यांनी, काहीच केलं नाही. मी हे माईक घ्यायच्या आधी बी सांगतो आणि न घ्यायच्या आधी बी मी सांगतो की त्यांनी कामच करा. ह्यांनी कामं केली. आपल्या गावात किती सरपंच गेलं, काय काय गेलं, कुणीच काम केलं नाही. खरं ह्यांनी काम केलं हे भरपेट. लोकांना आता ह्यांना झेपते का म्हाताऱ्या माणसाची कामं? आता आमची पोरं एवढी लहान होती. इदवा बाई मी किती तरुण असून तर आमचं कधीच त्यांनी काम केलं नाही. खरं ह्याने आमचं काम केलं. आमचं दाखलं नसून सुद्धा त्यांनी काम केलं. म्हणून आम्हाला इतकं यायची पाळी आली त्यांच्यावर. पैसे दिले म्हणजे काय महत्त्व नाही, कारण त्यांनी काम करून दिले हे महत्त्वाचं. आज आधार मिळाला का नाही कोणाला? पैसे येतं 5-5 हजाराचं काय बी असलं तर त्यांनी मदत करतात हो.